नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काही फुल झाडांच्या व फळ झाडांच्या बाबतीत चांगली दर्जेदार व मुबलक फळे फुले मिळावी म्हणून योग्य वेळी नियमितपणे छाटणी करावी लागते। काही वेळा झाडावर खूप भार येऊन गरजेपेक्षा जास्त फळधारणा होते, त्यामुळे झाडाच्या अंतर्गत अन्न व्यवस्थेवर ताण पडून नुकसान होण्याची शक्यता असते। अशा प्रसंगी फळधारणा मर्यादित करण्याकरिता छाटणी करणं आवश्यक ठरतं। याशिवाय फुल झाडे आणि फळ झाडांना योग्य वळण आणि आकार देण्याकरिता छाटणी केली जाते। झाडाचे मुख्य खोड आणि त्यावरील फांद्या याची ठेवण मजबूत राहण्यासाठी झाडावर योग्य तितका जोमदार फांद्या ठेवून बाकीच्या रोगट, अशक्त, कमीत कमी गुंतलेल्या निरुपयोगी फांद्या कापून टाकण्याच्या क्रियेला छाटणी म्हणतात। एकमेकीत गुंतलेल्या निरुपयोगी फांद्या कापून टाकण्याच्या क्रियेला छाटणी म्हणतात। छाटणीमुळे झाडाचा विस्तार योग्य प्रमाणात होऊन हवा आणि सूर्यप्रकाश यांचा फायदा झाडाच्या विस्ताराला मिळतो। त्यामुळे न छाटता राखलेल्या फांद्या जोमदारपणे वाढतात आणि त्यांना लागलेले फळे पक्व होईपर्यंत चांगली पोसली जातात। आता छाटणीचे प्रकार काय आहेत ते आपण जाणून घेऊया। झाडांच्या फांद्यांचा वरचा भाग छाटणे आणि फांद्यांची त्यांच्या बुंध्यापासून छाटणी करणे असे छाटणीचे दोन प्रकार आहेत। पहिल्या प्रकारच्या छाटणीमुळे फांदीच्या झाडावर उरलेल्या भागावरील सुप्त अवस्थेतील डोळ्यांमधून जोरदार नवीन फूट निघते व त्याच्यावर फुले, फळे येतात। सर्वच झाडांना नियमितपणे छाटणी देणे आवश्यक असतं असं नाही। फळ झाडांना द्यायची छाटणी ही त्यांची वाढ, कोणत्या वाढीवर फळधारणा होते इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते। त्याचा अभ्यास करून नियमित आणि योग्य प्रमाणात फळे यावीत म्हणून छाटणीची वेळ आणि प्रकार ठरवतात। सदापर्णी झाडांची छाटणी आंबा, चिकू, संत्र, मोसंबी यासारख्या झाडांवर पाने नेहमी असणं आवश्यक असतं। त्यामुळे या झाडांच्या वाळलेल्या रोगट व कमीत कमी गुंतलेल्या फांद्या छाटाव्यात। यापेक्षा जास्त छाटणीची आवश्यकता नसते। प्रमाणाबाहेर छाटणी केल्यास फळे येणाऱ्या शाखाच कापल्या जाऊन विपरीत परिणाम होतो। जसे संत्र्याच्या झाडाला जुन्या वाढीवर नवीन फूट आणि फुले येतात। प्रमाणाबाहेर छाटणी होऊनही जुनी वाढ तोडली गेल्यास अनिष्ट परिणाम होतो। फुलांचा बहार चांगला येत नाही। पानगळ होणाऱ्या झाडांची छाटणी सदापर्णी झाडांपेक्षा पानगळ होणाऱ्या झाडांची छाटणी जास्त व नियमित करावी लागते। अंजीर, बोर, द्राक्ष या फळ झाडांची नियमितपणे छाटणी करावी लागते। शोभेची झाडे, झुडपे व कुंपणे यांच्या झाडांचा जोम कायम राहण्याकरिता व त्यांचा आकार व्यवस्थित ठेवण्यासाठी वेळोवेळी छाटणी करणं जरुरीचं असतं। गुलाबाच्या झुडपाला त्याच्या जातीप्रमाणे व प्रकारानुसार चांगली फुलं येण्यासाठी दरवर्षी कमी जास्त प्रमाणात छाटणी द्यावी लागते। छाटणीचा हंगाम वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांकरता वेगवेगळा असतो। मात्र सामान्यपणे फळझाडांना त्यांच्या सुप्तावस्थेत व नवीन फूट येण्यापूर्वी छाटणी देतात। पानगळ होणाऱ्या झाडांच्या बाबतीत त्यांचा पानगळीचा काळ हा सुप्तावस्थेचा काळ समजतात। अशा प्रकारे झाडांच्या जोमदार वाढीसाठी आणि फळे, फुले चांगली पोषण्यासाठी योग्य काळजी घेऊन छाटणी करणं गरजेचं आहे।